तर आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण प्रत्येक लेक्चरच्या पार्ट बी मध्ये क्विज कंप्लीट करतो. तर ह्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण क्वेश्चन्स बघणार आहोत, ज्याचा टॉपिक आहे RLC सिरीज सर्किट आणि रेझोनन्स, ज्याची थिअरी आपण लास्ट लेक्चरमध्ये कव्हर केलेली आहे, ज्याची लिंक तुम्हाला शोधायची गरज नाहीये, कारण मी ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती आय बटनवर तुम्हाला प्रोव्हाइड करेन. ती आवर्जून बघा, आधी क्वेश्चन सॉल्व्ह करा. जर काही डाऊट आला तर नंतर ती व्हिडिओ बघा. आत्ताच तुम्ही पेन पेपर घेऊन बसा सोबत आणि बघा याच्यापैकी किती आन्सर्स तुम्हाला करेक्टली येतात. आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. जर तुम्ही लास्ट लेक्चरच्या काही नोट्स काढल्या असतील तर त्या सुद्धा घेऊन बसा, त्या तुम्हाला रेफरन्सला उपयोगी पडतील. तर चला आपण लेक्चरला सुरुवात करूया. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, अ लो पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट मीन्स दॅट इट विल. तर आपण पॉवर फॅक्टरसाठी एक ट्रायंगल बघितला होता, ज्याच्यामध्ये बॉटमला आहे ऍक्टिव्ह पॉवर, त्याच्या 90 डिग्रीवर असते रिॲक्टिव्ह पॉवर, जी इंडक्टर किंवा कॅपॅसिटरमुळे मिळते, आणि दोन्हीचे ॲडिशन केल्यावर आपल्याला मिळते ॲपेरंट पॉवर. आणि ह्या दोघांमधला अँगल फाय असतो, ज्याचे कॉस्ट कंपोनंट घेतल्यावर आपल्याला मिळतं पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर म्हणजेच कॉस फाय. त्याला आपण असे लिहू शकतो R/Z. तर इथे मी तुम्हाला दोन कंडिशन घेऊन दाखवतो, ज्याच्यामध्ये ऍक्टिव्ह पॉवर आपण एक कॉन्स्टंट ठेवायचा प्रयत्न करूया आणि रिॲक्टिव्ह पॉवरची व्हॅल्यू मी इथे चेंज करतोय. एका ठिकाणी आता मी इथे कमी दाखवली रिॲक्टिव्ह पॉवरची व्हॅल्यू, ऍक्टिव्ह पॉवर सेम ठेवली आहे, रिॲक्टिव्ह पॉवर मी इथे वाढवली आहे. एक्झाम्पल घेऊनच समजावतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ही रिॲक्टिव्ह पॉवरला मी इथे X दाखवतो R, इथे दाखवतो मी Z. φ1 आणि φ2 दाखवतो. लेटेस्ट अज्युम करूया φ1 ची व्हॅल्यू आहे 30 डिग्रीज आणि φ2 ची व्हॅल्यू आहे 60 डिग्रीज. अज्युम केलं मी रफली तुम्हाला एक्झाम्पल दाखवण्यासाठी. जर मी cos φ1 काढला तर किती येईल, cos φ1 ची व्हॅल्यू किती येईल, cos 30 किती असतो आपला, cos 30 असतो √3/2 विच इज इक्वल टू 0.866. आणि cos φ2 म्हणजे cos 60 ची व्हॅल्यू असते 1/2 विच इज इक्वल टू 0.5. हे असे पॉवर फॅक्टर 2G. तिथे आपण बघू शकतो जर अँगल कमी आहे 30 डिग्री तर पॉवर फॅक्टर हायर आहे, आणि जर अँगलची व्हॅल्यू वाढली तर पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू कमी होते. म्हणजे पॉवर फॅक्टर हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल तुमचा फाय अँगल आहे, करेक्ट. आणि फाय अँगल हा तुमच्या कशावर डिपेंड आहे, X वर. जर X ची व्हॅल्यू वाढली तर फायची व्हॅल्यू वाढणार, जर X ची व्हॅल्यू कमी झाली तर फायची व्हॅल्यू कमी होणार. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की पॉवर फॅक्टर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल तुमची रिॲक्टिव्ह पॉवर. तर आपण क्वेश्चन बघूया, आपल्याला काय दिलेलं आहे, लो पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर आपल्याला लो दिली आहे. जर पॉवर फॅक्टर लो असेल तर याचा अर्थ जी रिॲक्टिव्ह पॉवर जी ड्रॉ करेल सर्किट त्याची व्हॅल्यू असेल जास्त. तर इथे आपला ऑप्शन सी करेक्ट आहे. आपण इथेही फॉर्म्युला बघू शकतो की cos φ इज इक्वल टू R/Z आहे. R आपली कशाशी रिलेटेड असते, तर ऍक्टिव्ह पॉवरशी रिलेटेड. जर मी R ची व्हॅल्यू इन्क्रीज केली तर पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू वाढणार, आणि जर पॉवर फॅक्टर इथे लो दिला याचा अर्थ रेजिस्टन्सची व्हॅल्यू किंवा ऍक्टिव्ह पॉवर आहे ती सुद्धा कमी होणार. त्यामुळे ऑप्शन ए तर आपला कट होतो. सिमिलरली ऑप्शन बी आणि ऑप्शन डी सुद्धा रॉंग आहेत, कारण त्याने एक्झॅक्टली अपोजिट दिलेलं आहे लो पॉवर फॅक्टरसाठी. तर आपण बघूया क्वेश्चन 2. इथे आपल्याला दिलेलं आहे, इफ एन RLC सिरीज सर्किट द फ्रिक्वेन्सी इज बिलो द रेझोनंट फ्रिक्वेन्सी देन. तर लास्ट लेक्चर ज्यांनी बघितलं असेल नीट त्यांना लक्षात येईल, XL आणि XC ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली होती. ओमेगाच्या अगेन्स्ट XL होता आणि XL आणि XC आपण हे दोन्ही एकत्र काढून घेऊया. तर XL ची व्हॅल्यू आपण डायरेक्टली स्ट्रेट लाईन काढलेली होती XL ची, कारण इज इक्वल टू ओमेगा L असतो, फ्रिक्वेन्सी वाढल्यावर XL वाढणार. आणि XC ची व्हॅल्यू इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी असते. आणि हे दोघंही जिथे इंटरसेक्ट करतात तिथे आपली असते रेझोनंट फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू. तर त्याने आपल्याला काय विचारलंय, बिलो द रेझोनंट फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा आरच्या आधीचे जे फ्रिक्वेन्सी आहे तिथे आपण क्लिअर कट इथे बघू शकतो की XC ची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन XL आहे. सो आपलं ऑप्शन सी इथे करेक्ट आन्सर आहे. पाहूया पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये दिलेला आहे ऍट सिरीज रेझोनन्स आपल्याला काय काय विचारायचं, ऑप्शन चेक करूया.
सर्किट इम्पिडन्स इज व्हेरी लार्ज, नाही. आपण बघितलं होतं इम्पिडन्सचा ग्राफ कसा येतो, परत एकदा काढून दाखवतो. ज्यांनी लास्ट लेक्चर बघितलं नसेल त्यांनी. आपल्याला इम्पिडन्सचा ग्राफ असा मिळतो आणि इथे असते आपली ओमेगा आर म्हणजे रेझोनंट फ्रिक्वेन्सी व्हॅल्यू. इथे आपल्या सगळ्यात लोएस्ट इम्पिडन्सची व्हॅल्यू मिळते, म्हणजे व्हेरी लार्ज तर नाही येणार. व्होल्टेज अक्रॉस एल अँड सी इज झिरो, नाही. व्होल्टेज अक्रॉस एल इज इक्वल टू व्होल्टेज अक्रॉस सी असतं, पण ते कधीच झिरो नसतं. ही रेझोनन्सच्या कंडिशन आहे. त्यानंतर दुसरं आहे काय, झेड असतो तो झेड मिनिमम असतो आणि विच इज इक्वल टू आर. सो लार्ज तर नसतं, त्यामुळे ऑप्शन सी पण कट होत आहे. आपला आहे सर्किट पॉवर फॅक्टर इज युनिटी. सर्किट पॉवर फॅक्टर युनिटी असतो, हो. ही सगळ्यात इम्पॉर्टंट कंडिशन आहे रेझोनन्सची. रेझोनन्सच्या केसमध्ये जो आपला पॉवर फॅक्टर असतो तो असतो युनिटी. त्यामुळे ऑप्शन डी हे आपलं आहे करेक्ट आन्सर. सर्किट पॉवर फॅक्टर इज युनिटी, त्यामुळे ऑप्शन डी आपला बी आहे तो सुद्धा रॉंग आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ॲट सिरीज रेझोनन्स व्होल्टेज अक्रॉस एल और सी इज. त्याच्यामध्ये सिरीज रेझोनन्समध्ये अजून एक व्होल्टेजचा ग्राफ होता जो आपण लास्ट लेक्चरमध्ये नाही बघितलाय. इथे बघून घेऊया. म्हणून तुम्हाला सांगितलं होतं की काही क्वेश्चन सोबतच आपण थेअरी कव्हर करतोय. तर इथे ग्राफ बघूया व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सीचा कसा येईल ते. इथे सेंटरला आपल्याला मिळेल रेझोनंट फ्रिक्वेन्सी. आपण बघितलं होतं की मॅक्झिमम जो सप्लाय व्होल्टेज असतो तो रेजिस्टरच्या अक्रॉस आपल्याला व्होल्टेज ड्रॉप होतो. त्याचा सगळ्याचा सगळा व्होल्टेज आपल्याला व्ही आरच्या अक्रॉसच मिळतो आपल्याला. रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या नंतर जो हायेस्ट पीक येतो तो आपल्याला असतो व्ही एलची मॅक्झिमम व्हॅल्यू असते ती, आणि इथे असते आपल्याला व्ही सीची म्हणजे व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटरची मॅक्झिमम व्हॅल्यू. आणि इथे हे दोन्ही व्ही सी आणि व्ही एल हे जे दोन्ही ग्राफ इंटरसेक्ट करतात, इथे आपण बघू शकतो की व्ही एल आणि व्ही सीची व्हॅल्यू दोन्हीही इक्वल आहे. व्ही एल इज इक्वल टू व्ही सी आणि ही जी व्हॅल्यू आहे ती इक्वल असते क्यू टाइम्स ऑफ द व्ही एस सोर्स व्होल्टेजच्या. मी इथे परत एकदा लिहून घेतो खाली. व्ही एल म्हणजे इंडक्टर व्होल्टेज, व्ही सी म्हणजे कॅपॅसिटर व्होल्टेज इज इक्वल टू क्यू टाइम्स ऑफ द व्ही एस, जिथे व्ही एस असतो तो आहे सप्लाय व्होल्टेज आणि क्यू आहे तो आहे क्वालिटी फॅक्टर. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. व्ही असतो तो सप्लाय व्होल्टेज आणि जो क्यू आहे तो आहे क्वालिटी फॅक्टर. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलंय. जर कोणी लास्ट लेक्चर बघितलं नसेल तर थिअरीचं लेक्चर बघून घ्या, तुम्हाला क्लिअर होईल क्वालिटी फॅक्टर म्हणजे काय येते. आणि क्वालिटी फॅक्टरची जी व्हॅल्यू आहे ती मॅक्झिमम केसेसमध्ये ग्रेटर देन आपल्याला 1 मिळते. तर आता आपण बघून घेऊया ऑप्शन्स. तर व्होल्टेज अक्रॉस एल और सी म्हणजे व्ही एल आणि व्ही सी रेझोनन्समध्ये म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती सेंटरवाली जिथे इंटरसेक्ट करतात दोन्ही, कारण व्ही एल इज इक्वल टू व्ही सी तिकडेच आपल्याला मिळते. या निळा जो इथे पॉईंट ड्रॉ केलेला मी तिकडे. तर ऑप्शन ए आहे इक्वल टू द अप्लाइड व्होल्टेज, नाही, कारण ती ग्रेटर देन द अप्लाइड व्होल्टेज असते. देन इट इज अ लेस देन द अप्लाइड व्होल्टेज, नाही. देन इट इज अ मच मोर देन द अप्लाइड व्होल्टेज, येस, आपण इथे बघू शकतो ग्राफमध्ये. आणि देन इट इज इक्वल टू द व्होल्टेज अक्रॉस आर, नाही. इंडक्टरची आणि कॅपॅसिटरची व्हॅल्यू ही दोघांची इक्वल असते, पण ती रेझिस्टन्स व्हॅल्यूच्या जे रेझिस्टन्सच्या व्होल्टेज ड्रॉप आणि सप्लाय व्होल्टेज या दोन्हीपेक्षा जास्त असते. त्यामुळे ऑप्शन सी इथे करेक्ट आन्सर आहे. पाहूया पुढचा क्वेश्चन. द क्यू फॅक्टर ऑफ द कॉइल इज डॅश रेझिस्टन्स ऑफ अ कॉइल. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं क्यूचा फॉर्म्युला काय होता. क्यू म्हणजे क्वालिटी फॅक्टर इज इक्वल टू ओमेगा आर रेझोनंट फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाय बाय एल डिवायडेड बाय आर. तर आपल्याला रेझिस्टन्सची त्याचं रिलेशनशिप कसं असेल ते आपण बघू शकतो. सो क्यू इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द रेझिस्टन्स. त्यामुळे ऑप्शन ए इथे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विथ इन्क्रीज इन द फ्रिक्वेन्सी ऑफ एसी द इम्पिडन्स ऑफ द आर एल सी सिरीज सर्किट इज व्हॉट. तर आपण बघितलं होतं इम्पिडन्सच्या केसमध्ये इम्पिडन्सचा ग्राफ कसा होता. ज्यांना लक्षात असेल त्यांनी बरोबर आन्सर गेस केलं असेल काय आहे ते. तर ही आहे रेझोनन्स कंडिशन. तर इथे आपण सांगू शकतो की विथ द इन्क्रीज इन द फ्रिक्वेन्सी, आपली फ्रिक्वेन्सी या डायरेक्शनने इन्क्रीज होते,
तर त्यामुळे आपला इम्पिडन्स कसं बिहेव करेल, तर आपण इथे बघू शकतो की सुरुवातीला तो डिक्रीज झालाय, त्यानंतर त्याने रेझोनंट फ्रिक्वेन्सीवर त्याचं मिनिमम पीक अचीव केलंय आणि त्यानंतर रेझोनंट फ्रिक्वेन्सी नंतर तो पुन्हा वाढत गेलाय. त्यामुळे ऑप्शन डी करेक्ट आन्सर आहे की इट विल फर्स्ट डिक्रीज, देन इट विल बिकम मिनिमम at resonant frequency and then again it will increase as the frequency increases. तर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. इन सिरीज RLC सर्किट द इंडक्टिव्ह रिएक्टन्स इज इक्वल टू द कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. ओके, लिहून घेऊया आपण. इंडक्टिव्ह रिएक्टन्स इज इक्वल टू कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. करेक्ट. द फेज अँगल बिटवीन द अप्लाइड व्होल्टेज अँड द सर्किट करंट इज. तर आता आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना XL इज इक्वल टू XC म्हणजे काय आहे. त्यांनी इथे डायरेक्टली दिलेलं नाहीये की ही रेझोनन्स कंडिशन आहे. त्यांनी सांगितलंय की द इंडक्टिव्ह रिएक्टन्स इज इक्वल टू द कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, म्हणजे XL इज इक्वल टू XC आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की ही रेझोनन्स कंडिशन आहे. द फेज अँगल बिटवीन द अप्लाइड व्होल्टेज अँड द करंट काय आहे. तर आपल्याला माहिती आहे की रेझोनन्समध्ये जो पॉवर फॅक्टर आहे तो असतो युनिटी. पॉवर फॅक्टर युनिटी म्हणजे कॉस फाय ची व्हॅल्यू येणार 1 आणि कॉस फाय ची व्हॅल्यू 1 म्हणजे फाय ची व्हॅल्यू येणार 0 डिग्री. सो ऑप्शन ए इथे करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चनचा. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इफ द क्यू ऑफ द सर्किट इन्क्रीजेस इट्स बँडविड्थ डॅश. म्हणजे जर क्यू ची व्हॅल्यू आपण इन्क्रीज केली तर बँडविड्थ कशी बिहेव करेल. ज्यांना लास्ट लेक्चरच्या नोट ज्यांनी काढले असेल नीट किंवा ज्यांना लक्षात असेल तर आपण बघितलं होतं की क्यू इज इक्वल टू ओमेगा आर अपॉन ओमेगा 2 मायनस ओमेगा 1, म्हणजेच क्यू इज इक्वल टू ओमेगा आर अपॉन बँडविड्थ. कारण बँडविड्थ काय असते ओमेगा 2 मायनस ओमेगा 1. त्यामुळे आपण सांगू शकतो की क्यू इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द बँडविड्थ. त्यामुळे जे आपल्याला काय सांगितलंय क्यू ऑफ द सर्किट इन्क्रीजेस, द क्यू ची व्हॅल्यू इन्क्रीज केली तर बँडविड्थ डिक्रीज होणार कारण इन्व्हर्सली प्रोपोर्शन आहे. सो ऑप्शन बी करेक्ट आहे या क्वेश्चनचं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन सिरीज RLC सर्किट द ससेप्टन्स इज इक्वल टू. ओके, तर ससेप्टन्स काय आहे ते आधी आपण बघून घेऊया. ससेप्टन्स कुठे येतो. इम्पिडन्स सगळ्यांना माहिती आहे ना, Z इज इक्वल टू R प्लस JX. करेक्ट. आता अजून एक कन्सेप्ट येतो की ॲडमिटन्स. तर ॲडमिटन्स म्हणजे काय, तर Z इज इक्वल टू 1 अपॉन Y, किंवा आपण असंही लिहू शकतो Y इज इक्वल टू 1 अपॉन Z. जर आपण इम्पिडन्सला इन्व्हर्स केला तर आपल्याला मिळतो Y, ज्याला आपण म्हणतो ॲडमिटन्स. ह्याला म्हणतो आपण ॲडमिटन्स. जसं इम्पिडन्स R प्लस JX ने बनलेला असतो तसा Y आहे तो G प्लस JB या कंपोनंटने बनलेला असतो, ज्याच्यामध्ये G असतो कंडक्टन्स, जो रेझिस्टन्सच्या रेसिप्रोकल असतो, ज्याला आपण म्हणतो कंडक्टन्स, आणि B आहे तो असतो ससेप्टन्स. तोच आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारला आहे की इन सिरीज RLC सर्किट द ससेप्टन्स इज इक्वल टू व्हॉट. तर आपण एक काम करूया, झेडचा फॉर्म्युला लिहून घेऊया R प्लस JX, आणि आपल्याला वायच्या टर्म्समध्ये आहे ना, तर त्याला आधी सगळ्यात पहिल्यांदा इन्व्हर्स करून घेऊया. Y इज इक्वल टू 1 अपॉन Z ना, सो इथे मी लिहितो 1 अपॉन Z, आणि इथे पण मी 1 अपॉन R प्लस JX करतो. त्यानंतर आपल्या इथे मिळेल Y इज इक्वल टू 1 अपॉन R प्लस JX, पण आपल्याला न्यूमरेटरमध्ये करायचं आहे त्यामुळे रॅशनलाइज करून घेऊया आपण. इथे Y इज इक्वल टू 1 अपॉन R प्लस JX मल्टीप्लाय बाय R मायनस JX डिवायडेड बाय R मायनस JX. तर हे पुढे सॉल्व्ह केल्यावर आपल्याला मिळेल Y इज इक्वल टू R अपॉन Z स्क्वेअर प्लस JX अपॉन Z स्क्वेअर. त्यामुळे आपल्याला ससेप्टन्सचा पोर्शन विचारलाय म्हणजे B, तर इथे आपण डायरेक्टली मार्क करू शकतो की B इज X अपॉन Z स्क्वेअर. तर हे आहे करेक्ट आन्सर, ऑप्शन बी X अपॉन Z स्क्वेअर. हा क्वेश्चन SSC JEE 2009 मध्ये विचारला गेलेला होता. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा क्वेश्चन सुद्धा SSC JEE मध्ये विचारला होता 2009 इयर मध्ये. द व्होल्टेज अक्रॉस द वेरियस एलिमेंट्स आर मार्क्ड ॲज शोन इन द फिगर बिलो. द इनपुट व्होल्टेज इज, तर आपल्याला इनपुट व्होल्टेज V ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. VR, VL आणि VC या तिन्हीची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे. तर आपण बघितलं होतं की सिरीज RLC सर्किटमध्ये V इज इक्वल टू अंडर रूट ऑफ VR स्क्वेअर प्लस
VL मायनस VC होल स्क्वेअर आणि अंडर रूट कम्प्लीट. तर इथे आपण डायरेक्टली व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया, कारण आपल्याला दिलेले आहेत सगळ्यांची व्हॅल्यू. 3 स्क्वेअर प्लस 14 मायनस 10 स्क्वेअर म्हणजे किती आहे, अंडर रूट ऑफ 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर V इज इक्वल टू 5 वोल्ट. खूप इझी होतं. ज्यांना माहिती आहे सिरीज RLC सर्किट कसं डील करतात ते इझिली याचा आन्सर टिक करतील. तर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. तर क्वेश्चन 12, फॉर सिरीज RLC AC सर्किट करंट ॲट द रेझोनन्स इज. हे सुद्धा आपण बघितलं होतं की करंट सिरीज RLC सर्किटमध्ये कसा असतो. इथे ग्राफ काढला मी परत एकदा. ही आहे रेझोनंट फ्रिक्वेन्सी, जिथे आपल्याला मिळतो करंट मॅक्झिममची व्हॅल्यू असते, ती आपल्याला मिळते रेझोनंट ह्याच्यावर, रेझोनंट फ्रिक्वेन्सीवर. तर ज्यांना माहिती नसेल त्यांनी परत एकदा नोट डाऊन करा हा ग्राफ. त्यामुळे आपण इथे सांगू शकतो की इट इज अ मॅक्झिमम ॲट युनिटी पॉवर फॅक्टर, कारण आपल्याला माहिती आहे की रेझोनन्समध्ये जी पॉवर फॅक्टर आहे ती युनिटी असते. त्यामुळे हे लीडिंग आणि लॅगिंग ऑप्शन तर डायरेक्टली कट होतील. तर बऱ्याच जणांना युनिटी आहे हे माहिती असतं रेझोनन्सचं पॉवर फॅक्टर, पण करंट इथे मॅक्झिमम येईल की मिनिमम येईल ते माहिती नाही आहे. आणि आपल्याला इथे RLC सिरीज सर्किट विचारलं आहे. तर सिरीजच्या केसमध्ये करंट नेहमी मॅक्झिमम येणार, कारण सिरीज रेझोनन्समध्ये इम्पिडन्सची व्हॅल्यू कमी होते आणि इम्पिडन्स कमी झाला तर करंट मॅक्झिमम येणार. पॅरलच्या केसमध्ये ह्या कंडिशन चेंज होतात. त्यामुळे लक्षात ठेवा की सिरीज आहे की पॅरलल दिलं आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूच. तर सिरीज RLC साठी करंट इज मॅक्झिमम ॲट युनिटी पॉवर फॅक्टर. तर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते. हा सुद्धा SSC JEE ला विचारला होता 2012 इयरमध्ये. द बँडविड्थ ऑफ द सिरीज सर्किट कन्सिस्टिंग ऑफ RLC इज. तर आपण इथे क्वालिटी फॅक्टरने फॉर्म्युला बघितले होते दोन. क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला काय असतो, ओमेगा RL/R, ज्याच्यामध्ये आपण रेझोनंट फ्रिक्वेन्सी तशी ठेवली होती आणि जो इंडक्टर आहे त्याला आपण बॉटमला घेतला होता. आणि अजून एक फॉर्म्युला होता क्यूचा, ओमेगा R/बँडविड्थ. तर ह्या दोन्ही फॉर्म्युलाला आपण कम्पेअर केल्यावर आपल्याला कळेल की जी बँडविड्थची जी व्हॅल्यू आहे ती असते R/L. आणि आपण हे सुद्धा आपण सांगितलं होतं त्याच्यामध्ये की RLC सिरीज सर्किटमध्ये कॅपॅसिटर हा प्रेझेंट असला तरी सुद्धा जी बँडविड्थची जी व्हॅल्यू आहे ती इंडिपेंडंट ऑफ कॅपॅसिटन्स असते. हे लक्षात ठेवा आणि नक्की नोट डाऊन करून घ्या. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामला विचारला होता क्वेश्चन. इन सिरीज रेझोनन्स सर्किट ॲट रेझोनन्स सिलेक्टिव्हिटी क्यू, म्हणजेच क्वालिटी फॅक्टर, त्याला सिलेक्टिव्हिटी सुद्धा म्हणतात काही वेळेला. सिलेक्टिव्हिटी क्यू इज इक्वल टू. तर क्यूचा फॉर्म्युला आपण बघितला होता, आता मागे पण बघितला, ओमेगा RL/R. ओमेगा आरची व्हॅल्यू आपल्याला माहितीच आहे. रेझोनंट फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू काय असते, तर 1/√LC. ही व्हॅल्यू तर तुम्ही लक्षातच ठेवा, खूप इझी आहे लक्षात ठेवायला. ही व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट केल्यावर आपल्याला मिळेल 1/√LC मल्टिप्लाय बाय L डिवायडेड बाय R. त्यामुळे क्वालिटी फॅक्टर क्यूची व्हॅल्यू आपल्याला मिळेल हे सॉल्व्ह केल्यावर 1/R√LC. पाठ करायची काहीच गरज नाही आहे. जर हे दोन बेसिक फॉर्म्युले तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. हे तर खूप इझी आहे, ओमेगा L/R आणि ओमेगा R इज इक्वल टू 1/√LC. तर हे दोन्ही फॉर्म्युला क्लब करून तुम्ही क्वालिटी फॅक्टर R, L आणि C च्या टर्म्समध्ये फाइंड आउट करू शकता. तर इथे ऑप्शन C हा करेक्ट आन्सर आहे. तर फायनल क्वेश्चन आहे, इन अ सिरीज रेझोनन्स सर्किट द मॅक्झिमम व्होल्टेज अक्रॉस L अकर्स ॲट. तर आपण मगाशीच बघितलं होतं व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सीचे कसे असतात ते ग्राफ. ते इथे आपण असं बघितले होते. इथे होती आपली सप्लाय व्होल्टेजची जी व्हॅल्यू होती VST विच इज इक्वल टू VR, आणि इथे आपल्याला मिळतो VL इज इक्वल टू VC ची कंडिशन. परंतु VL आणि VC इकडेच मॅक्झिमम होत नाहीये, ते अजून पुढे जातात आणि हे जे दोन पॉईंट्स आहेत तिकडे आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू मिळते. तर VL मॅक्स, रेझोनंट फ्रिक्वेन्सीवर VL आणि VC ची व्हॅल्यू इक्वल असते. आणि आपल्याला काय विचारलंय, मॅक्झिमम व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर, म्हणजे VL मॅक्सची व्हॅल्यू आपल्याला त्याने विचारली आहे. तर हे बऱ्याच जणांना माहिती नसतं, ते कन्फ्यूज होतात आणि इथे VL इज इक्वल टू VC त्याला अज्युम करतात. VL आणि VC ची व्हॅल्यू VS पेक्षा म्हणजे सप्लाय व्होल्टेज पेक्षा जास्त असते, करेक्ट आहे, परंतु ती त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू नसते. मॅक्झिमम व्हॅल्यू व्होल्टेजची जी आहे इंडक्टरच्या अक्रॉस ती तुम्हाला इथे मिळेल VL मॅक्सवर, जी रेझोनंट फ्रिक्वेन्सीपेक्षा
जास्त फ्रिक्वेन्सीवर तुम्हाला मिळेल. तर ही आहे ओमेगाची व्हॅल्यू फॉर VL मॅक्स. तिथे तुम्ही बघू शकता की रेझोनंट फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त आहे. सिमिलरली जर तुम्हाला कॅपॅसिटरच्या केसमध्ये विचारलं की कॅपॅसिटरच्या अक्रॉस मॅक्झिमम व्होल्टेज कोणत्या फ्रिक्वेन्सीला येईल, रेझोनंट फ्रिक्वेन्सीला त्याच्यापेक्षा कमीला किंवा जास्तला, तर तेव्हा तुम्ही सांगू शकता. इथे मी लिहून ठेवतो VC मॅक्सची व्हॅल्यू कधी येते ते. VC मॅक्स ती येते रेझोनंट फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी फ्रिक्वेन्सीवर. आपल्याला क्वेश्चन आता इथे विचारला आहे इंडक्टरच्या बाबतीत, तर इंडक्टरची केसमध्ये येतं रेझोनंट फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त. सो इट इज स्लाइटली अबाव द रेझोनंट फ्रिक्वेन्सी. त्यामुळे ऑप्शन सी हा करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चनचा. आणि हा क्वेश्चन इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये विचारला होता. तिकडे असेच क्वेश्चन विचारले जातात, ते तुम्हाला माहिती असतात पण बऱ्याचदा तुम्हाला एक्झाममध्ये ट्रिक करतात किंवा तुम्हाला तिकडे नाही लक्षात येत, ते क्लिक नाही करत त्यावेळेला. तसेच क्वेश्चन आपण BMC JEE मध्ये सुद्धा विचारले जातील तसं आपण एक्सपेक्ट करतोय. सो रेझोनंट सर्किट आणि RLC सिरीज सर्किटवरचे हे 15 क्वेश्चन आपण कंप्लीट झाले आहेत. अजूनही बरेच क्वेश्चन्स आहेत जे आपण नंतर सिरीज आणू, त्याच्यामध्येच आपण कंप्लीट करू. म्हणजे एकदा का हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा पोर्शन कंप्लीट झाला की त्यानंतर फक्त आपण क्वेश्चन सिरीजच चालू करू प्रॅक्टिससाठी. त्याच्यामध्ये आपण बरेच क्वेश्चन कव्हर करूया पुढचे. तर इथे आपली ही पार्ट B कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पॅरलल RLC सिरीज सर्किट आणि त्याच्यासाठी पॅरलल रेझोनन्स कसं येतं आणि कसं फाइंड आउट करायचं ते सुद्धा आपण बघूया. आणि सिरीज रेझोनन्स आणि पॅरलल रेझोनन्स या दोघांचं कंपॅरिझन सुद्धा आपण त्या लेक्चरमध्ये बघूया. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करून आम्हाला कळवा जर काही कळलं नसेल तर. जर ज्यांनी थिअरी बघितली नसेल त्यांना मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही या क्वेश्चनची थिअरी बघा, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती आय बटनवर प्रोव्हाइड करीनच तुम्हाला. तर ती व्हिडिओ बघा आणि आम्हाला कळवा नक्की की कशी वाटली ही व्हिडिओ. तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा मेकॅनिकलच्या किंवा इलेक्ट्रिकलच्या. आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. We